तुमचा व्हिडिओ चालू आहे, सांगा ह्या सभेचा विषय नाही आहे का माहिती देणं? नियमाप्रमाणे तुम्हाला शासनाने व्हिडिओ माहिती का देऊ शकत नाही? तुम्ही पूर्वीचं नका ना, आचारसंहिता ही आजपासून पुढे चालू आहे, मागचं सांगू शकता ना? उत्तर आता द्यायचं काही कारण आहे त्यांची. आता आचारसंहिता माहिती अधिकारात मागितलं, यांनी दिले नाही. हे बंद कर काय नाही ना, तेव्हा ते ठेवावं लागेल मला, बरोबर? ते ठेवावं लागेल. तो ग्रामसभेचा अधिकार आहे, लोकशाही आहे ना. बरं, दुसरा प्रश्न असा आहे. नमस्कार, मी महेश नेहरे, धर्मवीर छावा संघटना, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि वाडा गावचा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य. गेली मार्च महिन्यापासून वाडा गाव ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झालाय त्याची माहिती अधिकारात माहिती मागितली असता बीडीओला अर्ज केला. बीडीओनी सांगितलं विस्तार अधिकाऱ्यांना सुनावणी दिली. सुनावणीच्या नंतर परत सुनावणीचा अर्ज त्यांनी ग्रामसेवकांक पाठवला, यांना माहिती द्या. त्यांना वाटलं आता हेलपाटे मारून इथं थांबतील. जवळजवळ 5-6 महिने मी जा पंचायत समितीने ये वाड्याला, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग त्यानंतर आज सभा असताना मी त्या ठिकाणी विषय उपस्थित केला. म्हटलं, भाऊसाहेब, 6 वाड्या वस्त्यांमध्ये तुम्ही जे 5 लाख रुपये खर्च दाखवलाय 2023ला, त्याचं मला आता तुम्ही वाचन करून दाखवा. तर तेथील काही लोकांनी, ग्रामपंचायत उपसरपंच आणि भाऊसाहेब यांनी म्हणले, तुम्हाला जुनी माहिती आम्ही देऊ शकत नाही, हा आचारसंहितेचा भंग होईल आणि आचारसंहिता असल्यामुळे आम्ही तुम्हाला कुठलीच माहिती देणार नाही. आता आचारसंहितेचा भंग याच्यात काय होण्यासारखी गोष्ट आहे? म्हणून हे अधिकारी यांच्यावरती निवडणुका नसल्यामुळं यांच्यावरती प्रशासनाची कुठली वचक राहिलेली नाही. हा सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. यांनी आतापर्यंत जेवढे सिमेंटचे रस्ते केलेत, 6 इंच रस्त्याची कमीत कमी जाडी असल्या 6 इंच रस्ता, त्याची कमीत कमी 4-5 वर्ष तो रस्ता टिकला पाहिजे. तर 6 महिन्यातच त्या रस्त्याला 4-4 बोटावर इतक्या भेगा पडल्यात. त्याची मी विचारपूस केली तर भाऊसाहेब कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगायला तयार नाही. भाऊसाहेबच कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि याची जर तक्रार बीडीओकडे केली तर बीडीओ सुद्धा म्हणतो सुनावणी लावतो, चौकशी लावतो. त्याची तक्रार परत मी गजानन पाटील शिव यांच्याकडे केली. पण हे सगळे एका माळ्याचे मणी आहेत. त्याच्यामुळे याच्या हाताखाली गुंतले, त्याचं त्याच्या हाताखाली गुंतलंय. त्याच्यामुळे काही न्याय मिळत नाही. म्हणून माझी या निमित्तानं मी 2-4 दिवसामध्ये ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार आहे आणि मी समाजसेवक आहे. ह्या असे अनेक ग्रामपंचायतमध्ये हा विषय चालू आहे. फक्त मी माझ्या गावचं सांगतोय आणि खूप मोठा आहे भ्रष्टाचार चालू आहे. या गावामध्ये जवळजवळ 1-1.5 कोटी रुपयाचे उत्पन्न आहे वार्षिक, पण या गावचा विकासच होत नाहीये. कोण भाऊसाहेब आहे आणि कोण त्यांना मदत करत आहे? भाऊसाहेब हा मच्छिंद्र मस्के म्हणून हा ग्रामसेवक आहे. आता शासनाने नवीन GR काढलाय आणि त्यांना ग्रामविकास अधिकारी केले. आता अधिकारी गावचा सेवक कसा होऊ शकतो? हे काय शासनाची धोरण हीच कळत नाही. तो अधिकारी तो म्हणतो आम्हाला अधिकारी म्हणा, ग्रामसेवक म्हणू नका. त्याला कोण पाठीशी घालतंय? यांना पाठीशी आता सरपंच आणि हे दोघं कॉन्ट्रॅक्टर आहेत, मिळून खातात सगळे. अनेक 10 लाख रुपयाची शौचालय बांधल्यात, 20-25 लाख रुपयाची बोगस कामे केल्यात. अनेक गोष्टी मी त्यांच्या उघडकीस केल्या, पण माहितीच देत नाही. माहितीचा अधिकार भरला, त्याला मुदत असते. हा, मुदतीची सुनावणी दिली, मुदतीची सुनावणी झाली विस्तार अधिकाऱ्यांकडे. विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांना परत पत्र काढलं. हे पत्र पण माझ्याकडे आहे. हे बघा, हा मोरे, हे बघा BK मोरे यांचा आदेश. ते म्हणले त्यांना माहिती द्या. मग तुम्ही पुढे काय केलं? आणि भाऊसाहेब म्हणतो तुम्हाला माहिती पाहिजे तर पेन्सिल आणि कोरा कागद घेऊन या, त्याच्यावर माहिती देतो. ही माहिती आहे का? माहिती अधिकाराचं अपमान होऊ शकतो का नाही या गोष्टीचा? बरोबर आहे की नाही? हा, त्याच्यामुळे ह्या कायद्याचा अवमान झालेला आहे. याचा मी आता आयुक्तांकडे याची लेखी तक्रार करणार आहे आणि संबंधित ग्रामविकास मंत्री यांची सुद्धा भेट घेऊन ह्या ग्रामपंचायतचा, पंचायत समितीचा बोगस कारभार हा मी ग्रामविकास मंत्र्यांपर्यंत नेऊन मांडणार आहे.